सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज भावेश उलवेकर आणि साहिल उलवेकर ही सलामीची जोडी मॅच 3 षटकांची याच्याकडे लक्ष द्या सुपर 10च्या लढती या 3 षटकांच्या खेळल्या जातील पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही पाहता शिवम गोंदी हा मुख्य गोलंदाज पहिलाच बॉल गोलंदाज तयार पहिलाच बॉल क्रॉस बॅट केला मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि इथे मात्र P1च्या पहिल्याच ओव्हर मध्ये प्रहार करत असताना फलंदाज भावेश उलवेकर ज्याच्या बॅट मधून पहिला दमदार रुबाबदार शानदार चौकार घडीचे महाराष्ट्राचे रथ दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिबार मानाचा मुजरा हो कोलबा टप्पाचा जड मध्ये हा बॉल डिलिव्हर केला खोदकाम केलं तिथे भावेशनं सिंगल कंप्लीट झाली दुसऱ्या दाबेसाठी प्रयत्न आणि 2 दाबा देखील कंप्लीट होतात 2 दाबेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचल्या टोटल 6 या आकड्यावरती त्याच्यानंतर व्यासपीठावरती आपण पाहतो एक लेझम प्लेअर चिंचोली गावचे नक्की सूरजजी रिकामे ज्यांच्याकडून या स्पर्धेकरिता तब्बल 500 रुपयाची धनराशी त्यांचा देखील आम्ही मनापासून लाख आभार व्यक्त करतोय 3 षटकांची मॅच पहिली सुपर 10ची लढत पाहतोय गोलंदाज तयार वेट आणि ऑच करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं एका दाबेला प्राधान्य देत असताना संघ पुढे सरसावलाय आणि संघाची धावसंख्या पहिली संघ 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचला पण मॅच इम्पॉर्टंट आहे इथून जर जिंकला तर एखाद्या ट्रॉफीवरती त्या संघाचं नाव कोरलं जाईल त्याच्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करत असताना एका साईडला किडूकपणान त्याला फाईट करतोय नाबाली पुढचा बॉल गोलंदाज तयार प्रहार केलाय चांगला पटक्या चेंडू हवेमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत विकेटची संधी आणि पहिला विकेट मैदानातून बाहेर बॅटिंग करत असताना किडूकपाडा टीमचा फलंदाज साहिल उलवेकर बॅक टू द पवेलियन पडा गावाचे मयूर उलवेकर यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती तुमचे या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक स्वागत करतो पहिला धक्का बॅटिंग करत असताना किडूकपाडा टीमला लागला फलंदाज साहिल उलवेकर मैदानातून बाहेर झाला आणि संघाची धावसंख्या पहिली संघ 7 या आकड्यावरती सत्ता कोण गाजवेल मॅच मध्ये हे पाहणं गरजेचं आहे टॉस जिंकून सर्वप्रथम नाबाली टीमला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला जिथे पहिल्याच बॉलवरती आपण चौकार पाहिला सेकंड बॉलवरती 2 दाबा तिसऱ्या बॉलवरती सिंगल आणि चौथ्या बॉलवरती पहिला विकेट नक्कीच शिवम गोंदीला मिळाला जिथे पहिला धक्का बॅटिंग करत असताना नक्कीच किडूकपाडा टीमला लाईन पाहावी लागेल यस पंचांचा इशारा येतोय की लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता इट इज द वाईट अभंतर एक धाव जोडली जाईल एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय आणि संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचल्या टोटल 8 या आकड्यावरती 3 षटकांची मॅच आहे एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल आणि त्याच ईर्षेनं मॅच मध्ये फाईट करावी लागेल प्रहार केला पॅटच्या इंटू द स्लॉट फेकून दिला आउट ऑफ द प्लॉट हा टोकला षटकार फलंदाज राहुल उलवेकरच्या बॅटमधून हा षटकार आला 6 धावेनं वैयक्तिक अकाउंट ओपन केल्यानं संघाची धावसंख्या पहिली संघ 14 या आकड्यावरती पहिल्या षटकामध्ये अगदी दमदार सुरुवात सध्या विराट स्पोर्ट किडूकपाडा टीमला मिळते एक विकेट जरूर गमला त्याच्यानंतर खरं तर चांगला खेळ साकारतो राहुल उलवेकर मॅच मध्ये हा ट्रॅकर होता परफेक्ट लाईन परफ्यूम डिलिव्हरी शरीराला अगदी सुगंधित करणारा बॉल हा डिलिव्हर केला आणि अंतिम बॉल फेकला डॉट गोलंदाज शिवमना अशा रीतीने पहिल्या षटकाचे खेळ समाप्त झाला पहिल्या षटकाच्या अखेरीस सुरुवात दमदार मिळाली विराट स्पोर्ट किडूकपाडा टीमला आणि पहिल्या षटकामध्ये आला 14 धाबा परेश भाईच्या
चषक ठेवलाय आज आंबे गावाला, ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय आंबे गावाला, परेशभाई चषक ठेवलाय आज आंबे गावाला, ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय आंबे गावाला. थँक्यू डीजे. चला स्पीडअप करा. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आणि भरपूर चांगली स्पर्धा, भरपूर मेहनत घेतली सर्व आयोजक कमिटीनं आणि त्यांच्या मेहनतीनं साकारलेलं हे क्रीडांगण पाहतोय. आज स्पर्धेचा अंतिम दिवस, तिथे सुपर 10च्या लढती आपण पाहतोय ना. पहिली सुपर 10ची मॅच एका साईडला संघ पाहायला मिळतं विराट स्पोर्ट किडुकपाडा आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय जय हनुमान कोटकर नावाली. या दोन संघांदरम्यान आपण ही लढत पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये एक विकेट गमवलं बॅटिंग करत असताना किडुकपाडा टीमनं आणि धावा आल्या पहिल्या षटकामध्ये 14. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज राहुल पवार. पहिलाच बॉल थोडंसं वेट ऑन वॉच करण्याचा प्रयत्न. थर्ड मधून चेंडू डीपला निघून चालला, क्षेत्ररक्षकाला चकवा दिला. अंतिम क्षणाला चेंडूची अडवणी होते तोपर्यंत संधी साधली आणि या बॉलवरती बघता बघता 2 धाबा कंप्लीट केल्या आणि 2 धाब्याला प्राधान्य देत असताना संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली, संघ 14-16 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 3 षटकांची मॅच, एक चांगला टार्गेट सेट करायचा आणि त्याच इरिशनं सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना पुन्हा प्रहार केला. चांगला फटका मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत आवाक्याच्या बाहेर. दॅट इज अ मायटी पॉवरफुल हिट. ठोकलाय षटकार. फलंदाज भावेश उलवेकरच्या बॅटमधून हा षटकार आलाय. 6च्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय आणि संघाची धावसंख्या पहिली. संघ डब्बल दुरी 22 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना विराट स्पोर्ट किडुकपाडा. टॉस हरला, प्रभाच्या उलट्या दिशेनं प्रवास करायचा आणि तो प्रवास सुखरूप करण्यासाठी अगदी चांगला खेळ साकारतो ॲज अ ओपनर भावेश उलवेकर यांना राहुल ही जोडी सध्या खेळपट्टीवरती. प्रतिप्रहार करत असताना फलंदाज भावेश उलवेकर. पुढचा बॉल पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये पॉइंट मध्ये पकडला, जे संपला. फलंदाज भावेश उलवेकरचा केला दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना विराट स्पोर्ट किडुकपाडा टीमला. व्यासपीठावरती शुभ आगमन झालं. अंकुजी रणदिवे यांचं इथे शुभ आगमन झालं. आपलं देखील दादा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. आंबे गावाचे सर्व ग्रामस्थ, वरिष्ठ, ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक सर्वांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. तुमचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. दुसरा धक्का, दुसरा फलंदाज मैदानातून बाहेर झाला. पहिली विकेट गेली फलंदाज साहिल उलवेकर आणि दुसरा फलंदाज भावेश उलवेकर मैदानातून बाहेर झाला. हे 2 धक्के बॅटिंग करत असताना किडुकपाडा टीमला लागलेत. सेकंड षटक मार्ग असता गोलंदाज राहुल पवार ज्याचा वापर केला नाबाली टीमनं. पहिल्या दिवसामध्ये अगदी चांगला खेळ नाबाली टीमनं साकारला आणि तिथून हा संघ सुपर 10 साठी दाखल झाला आणि भरपूर चांगला सध्या खेळ साकारताना दोन्ही संघ एका साईडला किडुकपाडा नाबाली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितेश भोईर हा फलंदाज इन झाला. 4थ्या क्रमांकासाठी हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. प्रहार केला, आल्या टान्सिंग द डाऊन ऑफ साईडला हा बॉल लॉक केला, दिला तडाखा. मिल्तीचा ठोकला षटकार. त्याच्यानंतर व्यासपीठावरती शुभ आगमन होते. डॅसिंग व्यक्तिमत्व आमचे मित्र प्रशांत बोलाडे. त्याच्यानंतर एक गुणवंत खेळाडू निकेश कागस. त्याच्यानंतर आपण पाहतोय हर्षल बोलाडे, योगेश पाटील यांचे इथे शुभागमन झालं. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. हा डॉट चेंडू पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 28
या आकड्यावरती चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज केले आणि पकडला जेल तिथे धक्का लागला. तिसरा बॅटिंग करत असताना विराट स्पोर्ट खेडूपाडा टीमला. तिसरा धक्का बॅटिंग करत असताना विराट स्पोर्ट खेडूपाडा टीमला लागलाय. संघाची धावसंख्या पहिली 28 धावा धाव पुस्तकावरती आणि षटकाचा विचार केला तर 2 षटकांचा अर्थात 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा षटक असेल सुपर 10च्या लढती या 3 षटकांच्या असेल त्याच्यामुळं हा शेवटचा षटक टार्गेट सेट हा षटक असेल. मात्र किती धावा या षटकामध्ये कंप्लीट करतील आणि किती धावांचा लक्ष अगेन्स्ट केणाऱ्या जानवान कोटकर नावाली टीम समोर ठेवतील हे पाहणं गरजेचं आहे. तिसरा षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रथमेश सालुंके हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. 12 चेंडूच्या अखेरीस संघ 28 या आकड्यावरती 14च्या सरासरीनं धावा जमा केल्या. आता अंतिम षटकामध्ये धावेवरती ब्रेक लाभेल का हा मोठा प्रश्न. चला स्पीडअप करा अंपास आपण देखील ऑन करा. भरपूर चांगली पंचांची भूमिका आपण सातत्यानं 6 दिवस या स्पर्धेमध्ये पाहिलं ते आमचे प्रशांत पडके सर डोंगराचा पाडा त्यांच्या समेत आपण पाहतोय दिलीप माली सर खेरणे यांचे ऑफिशियल अंपास या स्पर्धेमध्ये. पहिला बॉल हा ट्रॅकर होता पुल केलाय फुल सक्सेसफुल आणि इथे मात्र घडलं काय तर एफर्ट भरपूर चांगलं होतं आणि जोपर्यंत पाहिलं जाईल यस ऑन स्क्रीनवरती पाहिलं जाईल त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्की दिला जाईल. आमच्या स्पर्धेचे मुख्य चला षटकार असेल 6 धावा या बॉलवरती बॅटिंग करत असताना विराट स्पोर्ट खेडूपाडा टीमला 6 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरसावला आणि संघ जाऊन पोहोचला टोटल 34. 34 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना खेडूपाडा शेवटचा षटक पहिल्याच बॉलवरती हवाई रॅकेटचा वापर केला. फलंदाज राहुल उलवेकरना त्याच्या बॅटमधून आपण 2 षटकार पाहिल्यात आणि तोच फलंदाज सध्या इन ॲक्शन मध्ये. तिसऱ्या क्रमांकाचा विस्फोटक खिलाडू आणि विस्फोटक अंदाजमध्ये सध्या बॅटिंग करत असताना आम्हाला चांगला टार्गेट सेट करायचा आणि त्याच दिशेनं सध्या फलंदाजी करतोय फलंदाज राहुल उलवेकर. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार. प्रथमेश सालुंके हा तिसरा ट्रम्प कार्ड नाबाली टीमचा. थोडासा जडमध्ये फेकण्याचा प्रयत्न खोदकाम केला हलक्यातनं पुश केला सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि 2 धाबा देखील ते कंप्लीट होतील. जबरदस्त रनिंग जबरदस्त तालमेल या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि जिथे 2 धाबा बॅटिंग करत असताना विराट स्पोर्ट खेडूपाडा टीमला 2 धाब्याच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय आणि संघाची धावसंख्या पहिली संघ 36 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा प्रथमेश सालुंके हा ट्रॅकर दिशा दिली चांगला फटका पाईन रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला. क्षेत्ररक्षक दौड लावतील अंतिम क्षणाला चेंडूची अडवणी आणि तोपर्यंत संधी साधली. पुन्हा एकदा या बॉलवरती धावा कंप्लीट केल्या 2. डबलला सध्या प्राधान्य देत असताना खेडूपाडा संघ जाऊन पोहोचला. टोटल संघाची धावसंख्या पहिली संघ 38 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना खेडूपाडा अद्याप चेंडूचा विचार केला 3 बॉल शिल्लक आहेत. किमान एक मोठा फटका अपेक्षा धरून बसला
सध्या विराट स्पोर्ट खिडूकपाडा मात्र त्या अपेक्षावरती भर देईल का? येणाऱ्या 3 बॉलमध्ये एखादा मोठा फटका एक्झिक्यूट करेल का फलंदाज राहुल उलवेकर, ज्याच्या बॅटमधून आपण 2 षटकार पाहिलेत. ओ इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर घ्या भरपूर चेंडू फरार मिल्तीचा ठोकला हात चौकार. चौकाराला 4च्या मदतीनं संघ पुढे सरकला. संघाची धावसंख्या पहिली संघ 42-42 या आकड्यावरती 3 षटकांची मॅच आणि एक चांगला टार्गेट पहिला पूर्वार्धामध्ये सेट करत असताना विराट स्पोर्ट खिडूकपाडा चांगला खेळ साकारत मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज राहुल उलवेकर हा 3रा क्रमांकाचा फलंदाज. लाईन पाहावी लागेल. प्रशांत पाटके सरांचा इशारा आला की बॉल वाईट या अतिरिक्त धाव जोडली जाईल. या अतिरिक्त धावा वाचवणं नावाली टीमसाठी भरपूर गरजेचं आहे, कारण की ऑलरेडी 3 गोलंदाजांना चोप उत्तर दिला, भरपूर चांगली फलंदाजी केली आणि 3 गोलंदाजावरती प्रतिप्रहार केला सध्या खिडूकपाडा टीमनं. पुन्हा प्रहार ऑन साईडला केलेला. डीप मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र पकडला जे संपला फलंदाज राहुल उलवेकरचा खेळ हा लागतोय 3रा धक्का बॅटिंग करत असताना विराट स्पोर्ट खिडूकपाडा टीमला. व्यासपीठावरती आपण इन्व्हाइट करूया खिडूकपाडा गावाचे सूरजजी उलवेकर यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे. आकाश शेलके मॅच खेळण्यासाठी गेले होते, लवकर आले. सत्यानाश. तर फलकावरती धावा पहिला 43-43. चला लगेच नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये जा. जास्त उशीर करू नका. विनंती असेल खिडूकपाडा टीम, विनंती असेल नाबाली टीमला, कारण की आज आपण पाहिलं तर स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. नितूबाई ज्यांची अतुर मेहनत या स्पर्धेमध्ये 6 दिवस तब्बल ताई सुट्टी मारली आणि त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये ज्यांची भरपूर मेहनत. त्याच्यानंतर आपण पाहतोय अतिथी मंचकावरती अंकुजी रणवी ज्यांचं शुभागमन झालं, ज्यांच्याकडून या स्पर्धेकरिता तब्बल 500 रुपयाची धनराशी, त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. 6व्या मैदानाच्या आतमध्ये अद्याप चेंडूंचा विचार केला तर शेवटचा अंतिम एक बॉल. अंतिम बॉल वरती प्रहार करण्याचा प्रयत्न. शॉट फाईन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, सलग बॅक टू बॅक हा लागतोय 2रा धक्का. विकेट क्रमांक 5 मैदानातून बाहेर होत असताना आपण पाहतोय फलंदाज सुनील उलवेकर. आणि इथे पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना विराट स्पोर्ट खिडूकपाडा टीमनं 3 षटकांच्या अखेरीत धाबा जमा केला 43-43 आणि सेकंड 17मध्ये लक्ष ठेवलं. प्रवास करावा लागेल सेकंड 17मध्ये. जय हनुमान कोटकर नाबाली संघासमोर प्रवास 18 बॉल आणि 44 धाबा. लक्षांत हा प्रवास कशा रीतीने केला जाईल, हा प्रवास सुखरूप राहील की या प्रवासामध्ये अडचणी निर्माण करेल. सेकंड 17मध्ये गोलंदाजी करत असताना खिडूकपाडा. या ऐकूया सेकंड 17मध्ये कॉम्बॉक्स मध्ये आपण बदल करूया. कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील ज्यांचा आपण सलग 5 दिवस आवाज ऐकतो ते आमचे समालोचक अर्थात मित्र आकाश शेलके यांच्याकडे आपण जाऊया. थँक्यू सो मच. तोपर्यंत संधी आहे ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. त्याच्यानंतर शरदजी उलवेकर खिडूकपाडा यांना देखील विनंती की आपण देखील या व्यासपीठावरती आपले या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. सर्वांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. भरपूर चांगली स्पर्धा आपण इथे एन्जॉय करतो आहे. गावदेवी जरीमरी आई भूमिका 11 क्रिकेट संघ आंबे आयोजित शिवसेना उपजिल्हा प्रमुख रायगड परेशभाई पाडे यांच्या नाबांनी स्पर्धा आणि ग्रामस्थ मंडळ चषकाचं क्रीडांगण. अतिथी मंचकावरती पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान केला जाईल. प्रशांत दादा बोलाडे यांनी स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाईल. दादांना विनंती करेन की आपण याबा आपला शुभ सन्मान हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन गैना दादा यांना की आपल्या पवित्र शुभास्ते आपण हा शुभ सन्मान करायचा. एक डॅसिंग व्यक्तिमत्व, रॉयल पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व आपण प्रशांत दादा बोलाडे यांना पाहतोय आणि त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान. माझ्या उद्देश प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन हा शुभ सन्मान केला जातोय. भरपूर चांगली स्पर्धा. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अतिथी मंचकावरती पाहुण्यांची उपस्थिती पाहतोय.
त्याच्यानंतर पुढचा सन्मान करूया. त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल योगेश दादा पाटील यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केला जाईल. दादांना देखील विनंती करेन की आपण देखील याबा आपला देखील शुभ सन्मान हा सन्मान करण्यासाठी पुन्हा एकदा मी विनंती करेन. या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते आमचे गैनाथ दादा रणवी यांच्या पवित्र शुभास्य हा शुभ सन्मान केला जाईल. भरपूर चांगली स्पर्धा. त्याच्यानंतर आमचे आकाश बघा A1 आयोजक करते आज टॅसिंग ड्रेसिंग त्यांची पाहिली तर भरपूर चांगली आणि ते आज पूर्णपणे एन्जॉय आजच्या अंतिम दिवसामध्ये जल्लोष हे तुम्हाला अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळेल. पुढची मॅच टॉससाठी इन्व्हाइट करूया. डान्सर टीम आणि त्याला फाईट करे किरवली दोन्ही टीमच्या संघटनेकडे विनंती की चला आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. पुढची सुपर 10 ची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला श्रीगणेश डान्सर आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल ओम नर्मदेश्वर किरवली. या दोन संघांदरम्यान तुम्हाला पुढची लढत पाहायला मिळेल. त्याच्यानंतर सुभाषदादा खानावकर यांना देखील विनंती की आपण देखील या व्यासपीठावरती आपले या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. जाऊया सेकंड 17 मध्ये आवाज ऐकायला मिळेल. व्हॉइस ऑफ चिंचवली आकाशजी शेळके यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. थांबला ना सूर्य कधी थांबली ना धारा या बेधुंद वादळांना कुठला किनारा. अंतिम 5 मध्ये पोहोचायचंय या उद्देशानं या हेतून हा सामना सुरू आहे. एका बाजूनं विरास्पोर्ट खिडूकपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण खेळताना पाहतोय अर्थातच तितकाच ताकदवर संघ गावदेवी नावाली. टॉस ज्या वेळेला आपण पाहिला कोटगड स्पोर्ट या संघाला आज आपण खेळताना पाहतो अगदी टॉस जिंकला होता त्यावेळेला प्रथमतः फिल्डिंग करायचा त्यांनी निर्णय घेतला आणि फलंदाजीचं आमंत्रण यावेळेला दिलेलं आहे टीम नावालीला सेकंड हाफसाठी. त्यामध्ये टार्गेट जे आपण पाहिलं ते टार्गेट आहे टोटल एकूण 42 पर्यंत पोहोचायचं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये राहुल पवार आणि त्याला जोड देण्यासाठी आपण पाहतो या नावाली संघाच्या माध्यमातून 44चं टार्गेट आहे. माफ करा राहुल पवार आणि बादल मुकादम हे दोन फलंदाज नामांकित फलंदाज आहेत. पंचांकडून ग्रीन सिग्नल. फर्स्ट बॉल साहिल उलवेकर. पहिल्याच बॉलवरती आघात करायचा प्रयत्न गॅप मधून स्ट्रोक एक्झिक्यूट बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जबरदस्त फटकेबाजी. फलंदाज तितकाच ताकदवर आहे. मी आधी चर्चा केली होती या खेळाडूची की राहुल पवार आणि टॉम पवार हे खेळाडू जर आपण पाहिले टेनिस क्रिकेटच्या विश्वामधले हे तितकेच चांगल्या माइंडसेटनं खेळणारे खेळाडू आहेत आणि आज अक्षरशः आपण त्यांना खेळताना देखील पाहतो. 44चं टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरलेला खिडूकपाडा संघ या धावा वाचवेल का प्रश्न आहे. चांगला चेंडू आहे चांगला चेंडू आहे. साहिल उलवेकरची हीच देखील ताकद राहिलेली आहे. कित्येक मैदानामध्ये आपण पाहिलं की गुडलँड स्पॉटला आपटी बार बॉल टाकत अगदी या खेळाडूंना बंदुकीच्या खरं तर माध्यमातून निघालेली गोळी त्या गोळीच्या वेगानं गोलंदाजी केलेली आहे. निर्धाव चेंडू येतोय. मॅच मध्ये रोमांचकता आहे आणि मॅच तितकीच आपल्याला आल्हाददायक पाहायला मिळते कारण धावा वाचवायच्या 44. 3 षटकामध्ये मी म्हणेन धावाही चांगल्याच बनवल्यात कारण 44 पर्यंत पोहोचायचं म्हटलं तर किंबहुना 15ची सरासरी प्रत्येकी षटका माग आहे आणि त्या सरासरीला राखत तुम्हाला खेळायचं आहे या उद्देशानं मैदानामध्ये या हेतून मैदानामध्ये. साहिलचा पुढचा बॉल असेल ओव्हर द विकेटनं करतोय गोलंदाजी. वेगवान चेंडू क्या बात आहे. समोर आहे फलंदाज राहुल पवार ज्यानं नावाली टेनिस क्रिकेट विश्वाला नाविन्याची झळाळी प्राप्त करून दिली आहे. अगदी त्या खेळाडूला या वेळेला आपण पाहतोय थांबवण्याचं काम या खेळाडूच्या माध्यमातून होत आहे. हीच तर ताकद राहिली आहे खास करून विरास्पोर्ट खिडूकपाडाची. आखू टप्प्याचा बॉल शॉर्ट पीस लेनचा चेंडू तिकडे पंच नो बॉलचा इशारा करतायत. बीमर्क बॉलची आपण पाहतोय इथे पंचांची आपल्याला घोषणा पाहायला मिळते. हा चेंडू आपण पाहिला अगदी अतिरिक्त उछाल दिली होती या बॉलला. गाडी क्रमांक 1552 ती रिक्षा आहे बा समोर तिची आरची खाली करायची फक्त थोडेसे हेल्प करा. हा ती आहे यस नवनाथ क्या बात आहे. नवनाथ गायकर आलेत किरवलीचे एक बलाढ्य खेळाडू. स्वर्गीय रतनबुवा पाटील नाही झाली परत करायची.
कर खरंच कर, अजून कर, हलव तिला. डीजे मास्टरला त्रास होतो, बाकी काय नाही. फटका खेळलाय तिकडे, या वेळेला अजून एक धमाकेदार स्ट्रोक. क्या बात है, ईट का जवाब पत्थर से. एक बाजूना साहिलची बाजू चालते, तर दुसऱ्या बाजूला लगेच आपण पाहतोय प्रत्युत्तरची भूमिका राहुल पवार देतोय. थोडी आडवी लाव तरी चालेल ना. हा, थोडी आडवी लावते रिक्षा. नवनाथ गायकर, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मालिकावीर पारितोषिक. आता आम्हाला त्रास. नऊ धावा झालेत धाव फलकावरती. फटका खेळला गॅप मधून, पुन्हा एकदा क्रॅकिंग स्ट्रोक, नो चान्स फॉर स्टॉपिंग. दॅट कुल बी 4 रन्स. अजून एक येतोय, तेवढाच चांगला फटका. खर तर शेवट गोड करायचा प्रयत्न होता या गोलंदाजावरती आणि ठोकलाय साहिल उलवेकर वरती हा चौकार. क्या बात आहे, याला म्हणतात से बापा. ते आरशी त्रास देते, ते आरशीच काढून टाकले रिक्षाची पूर्णपणे. हे किरवली संघाचे खेळाडू करू शकतात फक्त. एकूण धावा झालेत टोटल 13 रन्स. पहिल्या षटकामध्ये या धावा आल्या. आपण सरासरीचा विचार केला होता, 15ची सरासरी. खेडूपपाडा संघ म्हटला तर ताकदवर त्यांची गोलंदाजी आहे, त्यांच्याकडे चांगले चांगले गोलंदाज उपलब्ध आहेत, हे सर्वांना माहिती आहे. मग यामध्ये आपण जर विचार केला तर अजून राहुल उलवेकर जो उंचोखऱ्या बंद्याचा गोलंदाज, त्यानंतर अक्षय ठाकूर याची गोलंदाजी देखील आपण एन्जॉय केलेला आहे. परवाच आपण पाहिलं की वलभच्या स्पर्धेमध्ये शिवकरच्या विरोधामध्ये काय तो सामना झाला होता, खेडूपपाडा वर्सेस शिवकर. आणि अशा खरं तर सामन्यांची आपण पाहतो की चर्चा राहते नियमितपणे. हे फलंदाज म्हटले तर ताकदवर फलंदाज आहेत. समोर देखील बादल मुकादम हे नाव सर्वांना परिचयाचं, राहुल पवार हे नाव देखील सर्वांना परिचयाचं, आणि भावेश उलवेकर व्यावसायिक गटामध्ये वर्णी लागलेला तितकाच चांगला गोलंदाज. इन स्विंग केलाय बॉलला हवेमध्ये, मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर उपलब्ध, जेल होणार की काय घडणार म्हणायचंय तर पाहतो आपण. आता बादल मुकादमचा खेळ समाप्त होतोय. चांगला झेल टिपलाय आणि अशा पद्धतीनं बाद केलं जातंय. नेवाली संघाच्या फलंदाजाला धक्का दिलाय तो म्हणजेच पहिला. क्या बात है, अजूनही सामना संपला नाही, या पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. हे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये हा खेळ सुरू आहे. अगदी आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये दोघांना हा सामना तितकाच महत्वाचा आहे. कारण एका बाजूने आपण पाहिले तर नेवाली संघ आज स्वप्न घेऊन मैदानामध्ये आलाय, दुसऱ्या बाजूने खेडूपपाडा संघ आपण पाहतोय आज स्वप्न घेऊन मैदानामध्ये आलाय. आणि स्वप्नांची ज्या वेळेला राख रंगोली होते त्यावेळेला आपण पाहतो की मग तो खरं तर खड्डा भरणं एवढं सोपं नसतं, परंतु पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरणं आणि त्यासाठी केलेली मेहनत या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि त्यासाठी मेहनत करणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. ट्राय ट्राय बट डोंट क्राय. एव्हरी डे, एव्हरी सिच्युएशन, एव्हरी मोमेंट यू विल ट्राय. आयुष्याच्या प्रत्येक घडीला, आयुष्याच्या क्षणाक्षणाला तुला मेहनतच करायची आहे, त्याशिवाय पर्याय नाहीये मी म्हणेन आयुष्यामध्ये. अडचणी येतात, अडचणींना धक्के बसतात, त्या धक्क्यांना सावरत अगदी पुढचा प्रवास कसा होईल फ्युचर बद्दल चर्चा करणं आणि त्याबद्दल खरं तर जिवंतता टिकवून ठेवणं महत्त्वाचं असतं सामन्यांमध्ये. बाबेचा पुढचा बॉल असेल, फुल टॉस बॉल आहे, आघात केला गॅप मधून, स्ट्रोक एक्झिक्यूट बॉल. सुनील आणि साहिलच्या मधोमधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1 बाउन्स ओव्हर द टॉप येतोय चौकार. त्याच्यानंतर आपण पाहतोय या अतिथी मंचकावरती आपण प्रशांत दादा बोलाडे यांना पाहतोय आणि त्यांच्याकडून या स्पर्धेकरिता तब्बल 1500 रुपयाची धनराशी आली. त्यांचं देखील आम्ही मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतोय. अजून एक उडवायचा प्रयत्न आहे, अक्षय ठाकूर चेंडू आणि बॉल वरती आलाय, चांगला झेल, जबरदस्त कामगिरी तिकडे. भावेशनं सफलता प्राप्त केली आहे, धक्का दिला आहे टीमला. अगदी आपण पाहतोय चांगल्या पद्धतीनं झेल झेलत आता मात्र कदाचित इथे विजय टिंपलाय की काय, चांगली खरं तर आपण पाहतोय की याची भूमिका. बाद झालाय फलंदाज, अजून एक धक्का टीम नावाळीला. हे टायमिंग आहे डीजे नितीनचं.
सानिया सिस्टम आपण पाहतोय धुंद्रेमधून बिलॉंग करणारे संस्थान, ज्यांनी आपण पाहिलं की सध्याच्या घडीला अगदी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपलं नाव मात्र खूप मोठ्या उंच क्षितिजावरती आणलेलं आहे. त्यामागचं काम आणि त्यामागचं आपण पाहिलं तर पडद्यावरचे कलाकार आमचे नितीन दादा पाटील असतील, ज्यांनी खरं तर अविश्रांत मेहनत घेतली. त्याच्यानंतर टॉससाठी या सेकंड सुपर 10 ची लढत पाहायला मिळेल. श्री गणेश दानसर आणि गावदेवी किरवली टीमचा संघटक आलाय. श्री गणेश दानसर टीमच्या संघटकाला विनंती आहे की चला आपण टॉससाठी आता रिपोर्टिंग द्या. किशोर दादा चला आपला संघटक पाठवा आपण. चांगली भूमिका पाहायला मिळते भावेश उलवेकरची. अगदी आपण पाहतोय एक किफायतशीर गोलंदाजी. या गोलंदाजाला याच गोष्टी करताना आपण अनेक मैदानांमध्ये पाहिलेला आणि म्हणूनच आपण पाहतो अनेक साऱ्या खरं तर फॅन बेसचा चाहता खेळाडू देखील बनला. इन स्विंग बॉल, टप्पा पडल्यानंतर बॉलला एलिगेशन, बॉल मध्ये हलकासा टर्न दिला होता. तिरप्या रेषेमध्ये आपण पाहिलं की बॉलला वळण दिलं या खेळाडूंना आणि एका खरं तर डॉट बॉलनं आता प्रेशराईज करतोय तो म्हणजेच नावाली संघाला. खेडूकपाडा म्हटलं तर सध्याच्या घडीला जाम चांगली इम्प्रूव्हमेंट त्यांची आपण पाहतोय आणि अनेक साऱ्या खरं तर आपण पाहतोय आज समीक्षकांचा आवडीचा संघ देखील बनलाय. काही कालावधी आधी आपण जर पाहिलं अलीकडच्या काळामध्ये हा संघ आपण जो पाहायचो की लो पूल मध्ये खेळायचा, त्यावेळेला आपण पाहायचो की संघाची तेवढी चांगली छान कामगिरी पाहायला मिळायची नव्हती. परंतु आता जी इम्प्रूव्हमेंट संघानं केलेली आहे ती इम्प्रूव्हमेंट खूप छान आहे. हवेमध्ये बॉल जेलची पुन्हा एकदा संधी नितेश यावेळेला आणि त्यांनी देखील डिप्लाय चांगला जेल. अजून एक धक्का. तर टॉस करूया. पुढची मॅच तुम्हाला सेकंडला सुपर 10 ची लढत पाहायला मिळेल. एका साईडला श्री गणेश दानसर आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करे गावदेवी किरवली. टॉस करण्यासाठी मी विनंती करेन प्रशांत दादा बोलाडे यांना की आपल्या पवित्र शुभास्ते आपण टॉस करायचा. भरपूर चांगली मॅच तुम्हाला पुढची मॅच पाहायला मिळेल. दुसरी सुपर 10 ची लढत. एका साईडला श्री गणेश दानसर आणि त्याला फाईट करेल गावदेवी किरवली. या दोन संघांदरम्यान आपल्याला ही लढत पाहायला मिळेल. प्रशांत दादा बोलाडे यांच्या पवित्र शुभास्ते हा टॉस. हेड्स कॉल टीम किरवली अँड हेड्स. टॉस जिंकला फक्त निर्णय. यस सर, निर्णय पेंडिंग आहे. जशी मॅच संपेल निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा आणि जो काही निर्णय असेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पेश करा. आमचे डीजे नितीन यांचं देखील शुभ आगमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत. त्याच्यानंतर आमचे नीतो ज्यांचे भरपूर मेहनत या स्पर्धेकरिता तब्बल डीजे नेते विचार केला 6 दिवस सुट्टी कामाला टाकली आणि त्याच्यानंतर भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये कोणतंही काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. आपण जसं पाहिलं तर एकही दिवस सुट्टी टाकत नाही, मात्र मॅचिंगसाठी क्रिकेटसाठी ते आज 6 दिवस सुट्टी. क्या बात आहे, क्या बात आहे. तू असाच करत राहा, मस्त मुलगी भेटेल तुला लग्नाला. आकाश रणदी बघा 2 दिवस चाकणला होते, आता ते आलेत आणि आज आलेत कसे पहा, म्हणजे कोणी येणार तर त्यांच्याकडेच बघत राहणार. राहुल पवारला शांत केलं जातंय राहुल उलवेकरच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आपण जर विचार केला मॅच मध्ये पूर्णपणे आगमन केलंय आणि पूर्णपणे या मॅच वरती आपली पकड निर्माण केली या विरास्पोर्ट खेडूकपाडा संघानं. ज्या अनुषंगानं खेळायचं होतं अगदी तो परफॉर्मन्स देत आहेत. एक्सपिरियन्स खेळाडू समोर राहुल उल्लेकर. हल्ला बोल गोपनी सारखी बॅट फिरवली आहे आणि राहुल पवारच्या बॅट मधून येतोय हा ताबडतोड सिक्सर. मॅग्निफिसंट. क्या वागते. आमचे शिवभक्त तेजस दवणे यांचं इथं आगमन झालंय. आपलं देखील आम्ही स्वागत करू. नियमितपणे आपण पाहतो स्पर्धांना व्हिजिट ते लावतात. वाईट बॉल मे बी असावा. यस, अंपायर्स कॉल. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त एका धावेनं टीमची धावसंख्या आपण पाहतोय आता मात्र जाऊन पोहोचतीये 24 वरती. सडनली दिस मोमेंट द बॉलर वॉज टोटली अपसेट कॉज ऑफ प्रिव्हियस बॉल. बॅट्समन हिटेड द सिक्सर अँड लास्ट वन बॉल आपण पाहिलं की तिकडे वाईट बॉल आलाय, त्यामुळे संघ थोडासा अडचणीमध्ये. या अडचणीपासून सावरावा लागेल. सावरणं आणि आवरणं या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. मोराचा पिसारा आटपावा लागतो त्याला बघा वेळेनुसार. चांगला फटका ऑन साईडच्या दिशेमध्ये फिल्डर उपलब्ध आहेत. चांगली फिल्डिंग तिकडे भावेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. फेकी माफ करा भावेश नाही येत, फेकी थोडी खराब आहे. धावा घेत असताना खेळाडू टीमची धावा संख्या जर पाहिली आता आपण 2 ने वाढताना एकूण धावा झाल्यात 26. 3 मध्ये पाहिजेत, 3 मध्ये 18 पाहिजेत. राहुल पवार ही किमया करू शकतो पा. अनेक मैदानामध्ये त्यानं केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक क्षमता आहे, त्याच्यामध्ये ताकद आहे. ती ताकद दाखवून लावे लागेल. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. मॅडम शक्ती दाखवायची आहे तर मग तुम्हाला बल प्रदर्शन आणि त्यानंतर टायमिंग साधणं या गोष्टी करणं आहे महत्वाचं. राहुल पवार वर्सेस राहुल उलवेकर ही लढाई 3 मध्ये पाहिजेत 18. यॉर्कर लेंथ एक्सपिरियन्स जिंकलाय पा.
लोणच्यासारखा मुरलेला आणि अनुभवानं भरलेला परिपक्व खेळाडू आहे, ज्याचं नाव आहे राहुल उलवेकर, ज्यानं संगोपन केलं या संघाचं, ज्यानं अगदी आपण पाहिलं की स्वप्न पाहिलं एक ताकदवर संघ खिडूकपाडा आम्ही पुन्हा एकदा या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आणू. आणि आज डिवायडेड बाय पॉलिटिक्स बट युनायटेड बाय क्रिकेट हे सांगत असताना आज एकत्रित आले आणि अगदी आपण पाहिलं की मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय त्यांनी पूर्णपणे कब्जा निर्माण केलाय. प्रत्येकी डॉट बॉल राहुल उलवेकरच्या चेहऱ्यावरती आणि त्यासोबत आमचे इकडे आपण पाहतोय WTC चे सहकारी त्यांचा देखील चेहऱ्यावरती स्मित असते उमटतंय का, कारण घरचा संघ आहे आणि घरचा संघ ज्या वेळेला जिंकतो ना त्यावेळेला आपण पाहतो की प्रत्येकी खरं तर प्रेक्षक समीक्षक आनंदीच होत असतो. हे प्रेम असतं खास करून क्रिकेट खेळाडूंवरती गावाच्या अस्मितेसाठी खेळणारे संघ असतात. पाहत इकडे एका हातानं झेल टिपलाय भावेशनं आणि अखेरकार हा सामना जिंकलाय वीरा स्पोर्ट खिडूकपाडा. अभिनंदन, वेल प्लेड.